हॅलो नमस्कार, मी प्रियांका आणि आपल्या यूट्यूब चॅनल तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज आहे 13 एप्रिल, आम्ही चाललेलो आहोत गावाला। आज म्हणजे हा 13 एप्रिलचा व्लॉग आहे आणि जसे की गावाला येऊन माझ्या रेंजचा खूप प्रॉब्लेम असतो, त्याच्यामुळे हा आता व्लॉग मी पोस्ट करते। तर 13 एप्रिलला आम्ही गावाला निघालेलो आहोत। त्या दिवशी आम्ही अशी धावत पळत आमची गावची एसटी बस पकडलेली आहे, कारण ट्रेनने आम्ही आलो व्यवस्थित। 11ची आमची बस होती, पण ट्रॅफिकमध्ये मला थोडासा उशीर झाला। सामान जास्त असल्यामुळे मुले रिक्षा टॅक्सी करेन आणि जाईन, पण ते खूपच गोंधळ झाला। तर फायनली आम्ही बसलो आणि आम्हाला आमची बस मिळालेली आहे आणि आता आमचा मुंबई सेंटर ते सातारा असा आमचा प्रवास सुरू झालेला आहे। तर चला, तर मग तुम्ही पण आमच्यासोबत आपला प्रवास एन्जॉय करू आणि गावची जत्राही एन्जॉय करू। तर कसा वाटतो हा व्लॉग, हा शेवटपर्यंत बघा आणि नक्की मला कमेंट करून सांगा। आणि तुमच्याशी बोलत बोलत मी पोहोचलेले आहे गावाला। तर हे आहे सकाळचं असं मस्त दृश्य, एवढं काही छान कॅप्चर नाही करता आलं। मस्त सूर्याची तांबूस किरण पडलेली आणि छान वाटत होतं, प्रसन्न वातावरण वाटत होतं सगळं। आणि घाटामध्ये आमची गाडी होती, ज्या हिशोबाने आम्ही पोहोचलो पाहिजे होतो टायमापर्यंत, पण आमची गाडी लेट झालेली, त्याच्यामुळे आम्हाला उशीर झालेला। ज्या टायमाच्या हिशोबाने आम्ही पोहोचलो पाहिजे होतो त्याच्यापेक्षा आम्ही 1 तास लेट होतो। आणि श्रवण मुलं खूप एक्सायटेड होते की गावाला पोचलो, आता मजा करायची। गावाला मुलांना खूप छान वाटतं, असं की मजा मस्ती खूप करतात, मोकळं वातावरण असतं मुंबईच्या धकाधकीमध्ये, आणि खेळायला जास्त मिळत नाही त्यांना। ही शाळेची धावपळ असते, क्लासची धावपळ असते, आणि आम्ही आम्ही आमच्या साताऱ्यामध्ये पोचलेलो आहोत। तर चला, तर मग व्लॉग शेवटपर्यंत बघा, कसा वाटतं हे नक्की कमेंट करून सांगा। आज आमच्या गावातले बहुतेक जण आलेले होते, सगळेच आलेले होते, आणि मी आता चाललेले आहे धावत पळत देवांचं ते हार घ्यायला, कारण अचानक पटकन आठवलं की हार नाही घेतले, म्हणून आता पळत पळत आम्ही चाललेलो आहोत हार घ्यायला। हार घेतले आणि पटकन आले, कारण गाडी लागली होती। परत उशीर झाला तर मग तेच रात्रीचंच परत सुरू की उशीर होईल। आज आहे 14 एप्रिल, आमची जत्रा आहे 15 एप्रिलला। गुढीपाडव्यानंतर 8 दिवसानंतर जत्रा असते, खूप मजा येते। नेहमी मला शाळेमुळे मुलांच्या जायला भेटत नाही, आणि ह्या टायमाला शाळेला सुट्टी पण आलेली आहे, तर त्या निमित्ताने आम्ही चाललो आहोत गावाला। आता हा आहे आपला सातारा, आणि आता इथून आम्ही आता जातो आहोत आमच्या घरी। तुम्ही कधी आला? अंधेरून करून डायरेक्ट चल। हो, तुम्ही बरे आहात ना? बरं का की बरे आरू बारू आणतात बरं ना? काय आणलं मला ना? दमला बिचारा सासूरवाडीमध्ये येऊन। राजा घाबरला असं गेलं की जात पडायला काय
होय बाबा माझ्या पायाने चालाय गं किती वड्डी की पिशवी आईचं आजीचं नाव सांग. बदली का केलं सगळं आता हे बघा सुरेश दादा आहे ना ते मामाच लागतात माझे बंद कर आमच्या वर आलंय का पक्या मामा ती कामात नाही गेली लहान मोठी कडेला चांगली शिकू दे चांगली सायबीड होते तर मंडळी स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या या व्लॉगमध्ये. तर सकाळी जसं की तुम्ही बघितलं मी आले गावाला आणि छान दुपारी आमच्या घरी गोंधळी आलेले. गोंधळी येतात जत्रेच्या आदल्या दिवशी, कारण आदल्या दिवशी गोंधळ होतो त्याच्यामुळे गोंधळी येतात दुसऱ्या दिवशी घरी. तर ते त्यांना जोगावा द्यावा लागतो तांदूळ आणि काय पैसे वगैरे. तर ते सगळं झालं, जेवलो आणि छान एक झोप काढली आणि आता चाललेलं आहे नंदीच्या घरी. त्यांच्या इथे पूजा आहे आणि ते आमच्या इथेच वरती गाव आहे धावली म्हणून. तर त्यांच्या इथे चालले ना असा हा पायी रस्ता आहे, डोंगर दऱ्यातून असं चढत चढत जायचं आहे. तर चला मग इथून वर आले मी, जामदम लागले मला आणि इथून वर जायचंय. अशी छान तयार होऊन मी असे डोंगरातून चालले. दमले बाबा. हा काय हा डोंगर, काय ही वाट. ह्यात तर पाणी दिसत नाही, कसली वाट आहे. ती हिरवी आहेत का? आणि कसं काढू? फक्त काढायची. बघू तोरण
ती खाल्लेली. असा हा आमचा डोंगरदऱ्यातला प्रवास चालू होता आणि छान अशी रानातली फळं खात खात प्रवास पूर्ण केला आणि नंदेच्या इथे जाऊन पूजा वगैरे पूजेच्या पाया पडलो, प्रसाद वगैरे घेतला आणि तिथून मग परत रिटर्न निघालेलो आहोत. घरी लवकर जायचं होतं म्हणून आम्ही जास्त उशिरी थांबलो नाही पूजेच्या इथे, थोडा उशीरच थांबलो कारण अंधार पडायच्या आधी घरी पोचायचं होतं. कारण जंगलातली जसे की रानातली वाट आहे, तर आमचे इथे प्राणी भरपूर आहेत, अस्वल, गहू वगैरे, माकडं वगैरे भरपूरच प्राणी आहे तिथे. तर बोले आपले लवकर घरी पोचावं. घरातल्यांनी तसं निघताना सांगितलेलं की अंधार व्हायच्या आधी निघा तिथनं. आणि साताऱ्यातनं गेलो असतो, पण साताऱ्यातनं खूप लांबचा प्रवास पडतो, म्हणजे गाडीनंच जा, म्हणजे नाही म्हणलं तरी पूर्ण दिवस खराब झाला असता साताऱ्यातून जाऊन येऊन. त्यापेक्षा हा आपला पायानं रस्ता रानातनं मस्त आहे. आणि आता फायनली मी घरी येऊन पोहोचलेले आहे. घरात अंगणात बसले. मोठा डाग चढत चढत गेलो आम्ही. का काम करतात हो टाकायला. हे हमारी ननंद बाई दांत पड़की दिख रही है खिड़की. तिला मराठी कमी हिंदीच बोलायला जास्त आवडतं. हो. आज मस्त असं बेत आहे गावच्या पद्धतीनं. आपण गावाला जसं जेवण बनवतो, अंड्याची कढी आहे आणि मुंबईवरून आणलेले हापूस आंबे आहेत. असा हा सगळ्या जेवणाचा आपण आस्वाद घेऊया. आणि आजचा ब्लॉग मी इथंच थांबवते आणि उद्या भेटू एका छानशा ब्लॉगमध्ये. आणि उद्या आहे देवीची यात्रा, त्याच्यामुळे आमच्या इथे लाईट बंद केलेली आहे म्हणून अंधार वाटतो. आणि उद्या आहे देवीची यात्रा. माझा ब्लॉगिंग स्टार्ट झाल्यापासूनचा माझा पहिलाच व्हिडिओ असणार देवीच्या यात्रेचा, तर नक्की बघा आणि म्हणजे मिस करू नका. नक्की बघा आमच्या गावच्या देवीची यात्रा. तर भेटूया उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, छान आणि मस्त राहा. भेटूया उद्या. आई केळीवली झाले. 50 आहे का? 50 लेख 50 रुपये डझन केळी. वेलची केळी आहेत आणि ती पण तू बोके हीच बोकी. हो हिला पाहिजे. ही कोण? काय काय माहिती का तिथं शेण आहे. शेण कुठे पप्पा फोटो काढते. हे का ह्याच्या डोक्यात द्यायचं ना श्रवणच्या ठेवून तशी असले असं थुकायची.